रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली आहे. एका तरुणाची क्षुल्लक कारणावरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वप्नील गोसावी, वय वर्ष 32 असं मृत तरुणाचं नाव आहे. तो नारा परिसरात वास्तवास होता. यात मृतक स्वप्नील हा चायनीजच्या टपरीवर जात असताना यावेळी जुन्या वादातून दुचाकीने जाताना भूपेश आणि रवीच्या साथीदार यांनी त्याला बेदम मारहाण केली. स्वप्नील गोसावी याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यात भूपेश वंजारी आणि रवी बॅनर्जी असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे. जरीपटका पोलिसांनी स्वप्नीलच्या पत्नीच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.